महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना महाराष्ट्र 6 कार्यक्रम अधिकारी तांत्रिक सहाय्यक क्लर्क कम डाटा एंट्री ऑपरेटर संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आज परभणी जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले असून दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचारी यांचे मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून मागण्या मंजूर करण्यात याव्यात। महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण योजना हमी विभाजन किमान 10 वर्ष व त्यापेक्षा जास्त सेवा पूर्ण झालेल्या कंत्राटी कर्मचारी यांचे करण्यात यावे। तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी विभागात आज रोजी पर्यंत कार्यरत सर्व कंत्राटी कर्मचारी यांना वयाच्या 60 वर्षापर्यंत जॉब संरक्षण देण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करून सर्व कंत्राटी कर्मचारी यांना पदनिहाय आकृतिबंध करण्यात यावा या मागण्यांसंदर्भात निवेदन सादर करण्यात आले आहे। मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा कंत्राटी कर्मचारी यांनी दिला आहे। सदरील निवेदनावर जिल्हाध्यक्ष सुदाम आवरगंड, श्रीकांत देशमुख, सय्यद परवेज, भगवान कदम, सय्यद उमेर, शिवाजी दुधवळे, माणिकराव भुजबळ, समीर काळे, शिवप्रसाद दुधाटे, भागवत आंबोरे, शेख फयाज, जितेंद्र देशपांडे, श्रीरंग घाडगे, SR सनपूरकर, सचिन कडतन सह कंत्राटी कर्मचारी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत। आज या ठिकाणी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना तथा आता नावामध्ये बदल केलेला आहे, VB रामजी या योजनेचं नाव झालेलं आहे। आज आम्ही या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी महोदयांना निवेदन देण्यात या ठिकाणी आलेलं आहे। मला या ठिकाणी 2 ओळी अशा आठवतात की इतकेच मला जाताना सरणावर कळले होते, मृत्यूने केली सुटका, जगण्याने छळले होते। एकंदरीत आज आमच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची यामध्ये PM आहेत, MIS आहेत, APO आहेत, PTO आहेत आणि आमचे सहकारी CDO आहेत। आज आमच्या प्रामुख्याने या ठिकाणी 2 मागण्या आहेत। एक मागणी अशी की 10 वर्ष झालेले व 10 वर्षापेक्षा जास्त झालेल्यांना शासकीय सेवेमध्ये समावेशन करावं ही आमची पहिली मागणी आहे। तसेच दुसरी मागणी आमची 60 वर्षापर्यंत नोकरीमध्ये संरक्षण देण्यात यावं ही आमची दुसरी मागणी आहे। ह्या मागण्या तयार करत असताना आम्ही हा विचार केला आहे की NRMच्या धर्तीवरती तसेच मध्य प्रदेश या धर्तीवरती आम्ही या मागण्या शासनाकडे केलेल्या आहेत। तेव्हा आदरपूर्वक आमच्या संघटनेच्या वतीने आम्ही अशी विनंती करतो आणि निवेदन देण्यातच आलेलं आहे की आमच्या मागण्या मान्य करून न्यायिक पद्धतीने आम्हाला न्याय देण्यात यावा असे आम्ही या ठिकाणी निवेदनामध्ये नमूद केलेलं आहे। धन्यवाद। आज इथं आम्ही महाराष्ट्र शासनाला निवेदन सादर करण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्यामार्फत जमा झालेलो आहेत। यामध्ये आम्ही नरेगा अंतर्गत सर्व कंत्राटी कर्मचारी इथं जमा झालेलो आहोत। तर आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की जे 10 वर्षे 8 वर्षे किंवा आज ज्यांना 40-45 वर्षे 50 वर्ष जवळजवळ वय झालेलं आहे आणि आज रोजी शासनाच्या सतत कल्पना आणि संस्था बदलत आहेत, त्यामुळे आमच्या कर्मचाऱ्यांमध्ये अस्थिरता निर्माण झालेली आहे आणि ह्या अस्थिरतेमुळे त्यांचं भविष्य कुठेतरी व्यवस्थित वाटत नसल्यामुळे आम्ही आज इथं शासनाला निवेदन सादर करतो की जे कोणी कर्मचारी 8-10 वर्ष झालेले आहेत त्यांना NRMच्या धर्तीवर आणि राजस्थानमध्ये आणि मध्य प्रदेशमध्ये नरेगाचे कर्मचाऱ्यांना कायम सेवेत समाविष्ट केलेले आहे, त्या धर्तीवर आम्हाला महाराष्ट्र शासनानं सुद्धा त्या कायम करावे। तसेच जे की नव्यानं लागलेले कर्मचारी आहेत की ज्यांना 6 महिने 1 वर्षापासून कार्यरत आहेत त्यांनी सुद्धा कुठंतरी आशेचा किरण बनून इथं शासनाकडे नोकरीत आलेले आहेत, त्यांना सुद्धा वयाच्या 60 वर्षापर्यंत किंवा या योजनेत ठेवावे किंवा शासनात समाविष्ट करावे असे आम्ही शासनाकडे मागणी करत आहोत।